हे गाईज, वेलकम बॅक. मी वैभव सूर्यवंशी, एज्युकेटर, अकॅडमिशियन, तुमचं स्वागत करतो आहे तुमच्या लाडक्या टेक्निकल चॅनलवर, ज्याचं नाव आहे विजयस टेक्निकल. या सदरामध्ये आपण एव्हरीथिंग ऑल अबाउट द एन्व्हायरमेंट इव्हेंट्स अँड देअर ऑर्गनायझेशन आर गोइंग टू सी. म्हणजेच काय की पर्यावरण विषयक सर्व कार्यक्रम आणि त्यांच्या संस्थेबद्दल माहिती घेणार आहोत. मागच्या लेक्चर पासून आपण ही सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, IMF आणि सार्क. तर तुम्ही ते बघितलं नसेल तर तुम्ही ते जाऊन बघू शकतात विजयस टेक्निकल या चॅनेलवर जाऊन. चला तर या सदरामध्ये आपण चर्चा करूयात की वेगवेगळ्या पर्यावरण विषयक कार्यक्रमावर. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुम्ही अर्थ डे सेलिब्रेट केलाय. केव्हा सेलिब्रेट केला जातो? तो 22 एप्रिल रोजी सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा केला जातो, ज्याला आपण म्हणतो की जागतिक वसुंधरा दिवस. बघा, पृथ्वी आपली माता आहे आणि तिचं एक कृतज्ञतेची भावना म्हणून आपण अर्थ डे हा सेलिब्रेट केला जातो. पण आपण अर्थ डे सेलिब्रेट केला जातो म्हणजे आपण नाही स्टार्ट केलेला, तर तो केव्हा स्टार्ट केला त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. व्हेन अर्थ डे सेलिब्रेटेड फर्स्ट. तर एका इतिहासाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की एक पीस ऍक्टिव्हिस्ट म्हणजेच शांतता दूत, ज्यांचं नाव होतं जॉन मॅककॉनेल, यांनी 1969 रोजी युनेस्कोच्या कॉन्फरन्समध्ये सॅन फ्रान्सिस्को येथे पृथ्वीच्या सन्मानार्थ म्हणजेच काय, इन द ऑनर ऑफ द अर्थ हे प्रपोज केलं, म्हणजे हे सभेत ठेवलं. त्यानंतर इट वॉज फर्स्ट सेलिब्रेटेड ऑन मार्च 21, 1970, म्हणजेच 21 मार्च 1970 रोजी पहिल्यांदा अर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. बघा, वन लाइनर क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला कधी विचारलंच की फर्स्ट अर्थ डे वॉज सेलिब्रेटेड ऑन 22 एप्रिल 1970, तर त्याचं उत्तर नाही, तो सेलिब्रेट केला होता 21 मार्च 1970 रोजी. मग तुम्ही प्रश्न विचाराल की जर 21 मार्चला सेलिब्रेट केलं तर 22 एप्रिल का आपण साजरा करतो? चला त्याचं उत्तर जाणून घेऊया आपण. हो, नक्कीच, हा मार्च 21, 1970 ला सेलिब्रेट केला गेला होता पहिल्यांदा. कधी? स्प्रिंग मीन्स वसंत ऋतू, म्हणजेच काय, वसंत ऋतूमध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये पहिल्यांदा सेलिब्रेट केला गेला होता. पण एका महिन्यानंतर, आफ्टर 1 मंथ, युनायटेड स्टेट्स सिनेटर म्हणजेच युनायटेड स्टेट्सचा सिनेटचा जो सदस्य होता, ज्याचं नाव होतं गेलॉर्ड नेल्सन, की याने काय आयडिया प्रपोज केली मीटिंग मध्ये की इट शुड बी सेलिब्रेटेड ऑन एप्रिल 22, 1970. कधी? एप्रिल 22, 1970. बघा, ह्या वेळेस म्हणजे 2020, बघा 2020 ला, बघा 2020 ला आपण 50वी अॅनिव्हर्सरी साजरी करतोय. कसली? अर्थ जागतिक वसुंधरा दिवसाची 50वी. बघा, प्रश्न येऊ शकतो की कितवी, यावेळेस आपण कितवा अर्थ डे सेलिब्रेट केला, तर तुम्हाला माहित पाहिजे वन लाइनर साठी की हा आहे 50वा वर्धापन दिवस. बघा, 70 आणि हा 20 म्हणजे टोटल 50 वर्ष ह्याला कम्प्लीट झाले. तर बघा, ह्याने प्रपोज केलं, युनायटेड सिनेटच्या प्रपोजनी केलं की बाबा 22 एप्रिल 1970 ला आपण सेलिब्रेट करायला पाहिजे, आणि त्याने ते सेलिब्रेट करण्यास त्यापासून स्टार्ट केली. पण ह्याला तोपर्यंत अर्थ डे नाव नव्हतं. हा एक काय होता की जो पर्यावरणामध्ये जे मॉडिफिकेशन करण्यासाठीचा हा एक प्रकारे प्रोग्राम होता. तर त्यावेळेस ह्या ज्या युनायटेड स्टेट्स सिनेटर, ज्याचं नाव होतं गेलॉर्ड नेल्सन, ह्याने एक यंग ऍक्टिव्हिस्ट ला हायर केलं, ज्याचं नाव होतं डेनिस हाईज, जो की एक नॅशनल कोऑर्डिनेटर होता. म्हणजेच काय होता, तो एक राष्ट्रीय समन्वयक होता, की ज्याने ह्या इव्हेंटला नाव दिलं काय, अर्थ डे. म्हणजे अर्थ डे जर नाव कोणी दिलं असेल तर ह्या यंग ऍक्टिव्हिस्ट डेनिस हाईज याने त्याचं नाव अर्थ डे म्हणजेच वसुंधरा दिवस असं दिलं, जागतिक वसुंधरा दिवस. आणि जागतिक वसुंधरा दिवस आपण सेलिब्रेट केव्हापासून करायला लागलो? नंतर 22 एप्रिल 1970. कुणाच्या सांगण्यावरनं, कुणाच्या प्रपोजल प्रमाणे? गेलॉर्ड नेल्सनच्या प्रपोजल प्रमाणे, जो की युनायटेड स्टेट्स सिनेटरचा मेंबर होता. बघा,
याच्याबद्दल अजून जर महत्वाची माहिती सांगायची झाली तर अर्थ डे म्हणजे जागतिक वसुंधरा दिवस 2016 रोजी एक हिस्टॉरिकल अग्रीमेंट ज्याचं नाव होतं पॅरिस अग्रीमेंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचदा पॅरिस अग्रीमेंट हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला लायनर्स मध्ये विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहित पाहिजे हे कशाशी रिलेटेड आहे. यस विद्यार्थी मित्रांनो, तर हा रिलेटेड आहे CHG म्हणजे तुमचं जे आहे ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, ग्रीन हाऊस गॅसेसशी रिलेटेड आहे हे पॅरिस अग्रीमेंट. म्हणजे जे इमिशन्स आहेत ग्रीन हाऊसचे त्याच्याशी संबंधित हे पॅरिस अग्रीमेंट आहे. बघा ह्या वर्षाची थीम काय होती, फार महत्वाचा हा थीम जो आहे ती बऱ्याच वेळेस विचारली जाऊ शकते. नाही या वर्षाची विचारली गेली तरी ती मागच्या वर्षाची विचारली जाऊ शकते. तर तुम्हाला माहित पाहिजे की अर्थ डे ची थीम जी आहे 2020 ची ती होती क्लायमेट ऍक्शन म्हणजेच काय, हवामान क्रिया. कारण की काय की आता बघा कोविड-19 हा फारच फैलावतोय आणि ह्या पार्श्वभूमीवर ही जी थीम आहे ही डिजिटली आपण सेलिब्रेट केली गेली आहे. ह्याच्याबद्दलची माहिती डिजिटली प्रपोगेट केली जाते, हे डिजिटली लोकांपर्यंत पोहोचवली जाते आहे. त्यालाच आपण डिजिटल मोबालायझेशन असं म्हणतोय. 2019 ची जी थीम होती ती होती सेव्ह आवर स्पेसिस. म्हणजेच काय की आमच्या प्रजातींचं जतन करा. कारण की जे स्पेसिस आहे त्या वेगवेगळ्या स्पेसिस ह्या नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे त्या स्पेसिसचं संवर्धन आणि त्यांचं संरक्षण होणं फार फार गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 2018 ची जी थीम होती ती होती एंड प्लास्टिक पोल्युशन. म्हणजेच काय की प्लास्टिक प्रदूषण समाप्त करणे ही त्याची थीम होती. कधीची, 2018 ची. बघा प्लास्टिकचा फार मोठा विळखा होत चाललाय. प्लास्टिकमुळे तुम्हाला माहिती आहे की फार मोठं पोल्युशन होतं. नदी नाले, रिव्हर्स, त्याच्यानंतर समुद्र, याच्यामुळे ह्या पोल्युशन, प्लास्टिक पोल्युशनमुळे तिथले जे काही बायोडायव्हर्सिटी आहे, तिथली जी जैवविविधता आहे ती नक्कीच धोक्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने 2018 रोजी अर्थ डे ची थीम होती एंड प्लास्टिक पोल्युशन. तर हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या मागच्या गतवर्षीच्या काही थीम्स माहिती असणं फार फार गरजेचं आहे. त्यानंतर हे ठीक आहे, पण त्याचबरोबर त्या दृष्टीने काय केलं जाऊ शकतं, तर काय सजेशन देणार. बघा बऱ्याच वेळेस युपीएससी ला सुद्धा तुम्हाला फार वेळेस सजेशन्स द्यावे लागतात. एमपीएससी मध्ये जरी सजेशन्स नसले तरी तुम्हाला माहित पाहिजे की काही गोष्टी की हा अर्थ डे सेलिब्रेशन करण्याचं कारण काय किंवा आपण तो साजरा करण्याचं कारण काय आणि त्याचं महत्व काय. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्क्रीज द डिजिटल मोबालायझेशन ड्यू टू द कोविड 2019. सजेशन काय की ह्याचं डिजिटल मोबालायझेशन मी आत्ताच उल्लेख केला होता की डिजिटल क्रांती होण्याची फार गरज आहे. कारण की कोविड 2019 म्हणजे कोविड जो आता कोरोनाशी आपण लढतोय, यामुळे काय झालंय की संपूर्ण जग हे घरात लॉकडाऊन झालं आहे. काय झालंय, घरात लॉकडाऊन झालं आहे. त्यामुळे ह्या डिजिटल मोड्सला फार महत्व आलंय. म्हणजेच आपण जे म्हणतो की इलेक्ट्रॉनिकल गॅजेटच्या माध्यमातून जे आपण डिजिटल मोबालायझेशन करतो आहे त्याला फार महत्वाचं आहे. त्यामुळं आपली सगळ्यांची ही मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ह्या पृथ्वी दिनाच्या निमित्त, ह्या जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्तानं आपण ह्या पृथ्वी संवर्धनाचं महत्व, जे की पाणी, ट्रीज, झाडे, पाणी आणि जैवविविधता म्हणजेच काय ट्रीज, वॉटर आणि बायोडायव्हर्सिटी यांचं संवर्धन करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, त्यांना त्याच्याबद्दल त्याचं आपण काय म्हणू शकतो त्याला आपण त्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची एक आस्था निर्माण करणे, त्यांच्यामध्ये त्याच्याबद्दलची एक जाणीव निर्माण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींवर फारच लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्राय टू इम्प्रूव्ह द इंडिपेंडन्सी. डिपेंडन्सी म्हणजे काय, आपली की जी डिपेंडन्सी झालेली प्लास्टिक यूजवरची ती कमी करण्याची गरज आहे. ती काय करण्याची गरज आहे, आता सध्या आपण ती पूर्णपणे शून्य करू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण ती मात्र कमी मात्र नक्कीच केली जाऊ शकते. म्हणजेच काय की आपण त्याच्यावरची डिपेंडन्सी ही नक्कीच कमी करण्याची गरज आहे. शक्यतो बाजारात जाताना तुम्ही तुमच्या कापडाच्या पिशव्या वापरा, प्लास्टिक यूजचा कमीत कमी वापर करा. शक्य होईल तिथं त्याला पर्यायी माध्यमांचा नक्कीच विचार करा.
नंतर पुढचं आहे टू सपोर्ट द सुपर पॉलिनेटर. आता सुपर पॉलिनेटर म्हणजे काय? सुपर पॉलिनेटर म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे पॉलिनेशन म्हणजे काय, की परागकण जे आहे एकाच फुलावरनं दुसऱ्या फुलावरनं, दुसऱ्या फुलावरनं तिसऱ्या फुलावरनं वाहून नेण्याचं काम कोण करतं? तर ते करतं बीज म्हणजेच मधुमाशा करतात. तर ह्यांना आपण काय म्हणतो? सुपर पॉलिनेटर. या का महत्वाच्या आहे? कारण की ह्या अत्यंत महत्वाच्या कार्यामुळे काय होतं की फर्टिलायझेशन होतं, ज्याच्यामुळे काय होतं की तुमचं क्रॉप ग्रोथ होऊ शकते, चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. त्याच्यानंतर तुमचं क्रॉप इल्ड वाढतं, म्हणजे तुमचं उत्पादनावर खूप मोठा परिणाम होत असतो, उत्पादन वाढत असतं. त्यामुळे ह्या सुपर पॉलिनेटर म्हणजेच काय की ह्या मधमाशांचं संवर्धन जतन करणं फार महत्वाचं आहे. कारण की हे आपले सर्वात महत्वाचे मित्र आहेत, जे की या पर्यावरणाच्या संवर्धनामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यानंतर एनहान्स द यूज ऑफ द इंडिजिनियस ब्रीड. बघा इंडिजिनियस ब्रीड म्हणजे काय की देशी जातीचे आहे, देशी जातीचे वाण आहे. आपण म्हणतो गावठी खायला पाहिजे, आता आपण सगळं हायब्रिड खातो आहे. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की हे सगळं जे हायब्रिड खाणं आहे हे आहे, यामुळे काय होतंय की शरीरावर फार विपरीत परिणाम होत चालले. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय, आपण सायन्समध्ये स्टडी केलंय की याच्यामुळे काय होतंय की बेसिकली तुमचे प्रोटीन्स, त्याचे विटॅमिन्स यांची कमतरता भासायला लागली आहे, ज्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे तुम्हाला बळावायला लागले आहे, हे आजार तुम्हाला व्हायला लागले आहे. तर बघा ह्या माध्यमातून मी एक गोष्ट तुम्हाला अधोरेखित करू शकतो. आत्ताच एक राहीबाई सोमा पोपरे यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आला. कुणाकडनं? श्री आपले भारताचे राष्ट्रपती कोविंद साहेब यांच्याकडनं त्यांना पद्मश्री देण्यात आला. आणि तो का देण्यात आला? कारण की विद्यार्थी मित्रांनो, त्यांना आपण काय म्हणतो बीज माता. त्यांना काय म्हणतो आपण? बीज माता. राहीबाई पोपरे यांनी काय केलं की वेगवेगळ्या ज्या स्वदेशी वाणाचे बिया ज्या होत्या त्यांचं संवर्धन करून ठेवलं आणि त्याची एक सीड बँक बनवली आणि ज्यांना हवं आहे ते त्या पद्धतीने देतात. त्या माध्यमातून त्यांनी आपला जो सांस्कृतिक वारसा किंवा आपण जो पूर्वजांचा वारसा आहे हा त्यांनी जतन संवर्धन काम करण्याचं केलं आहे. त्यामुळे त्यांचा याबद्दल सन्मान झाला आहे. त्यामुळेच आपल्याला इंडिजिनियस ब्रीड वापरण्याची गरज आहे. फक्त ह्या बाबतीतच नाही, आता बघा वेगवेगळ्या गायींचे आपण दूध बघतो, दुधामध्ये हायब्रिड गायींच्या दुधाचे परिणाम बघताय. ऑक्सिटोसिन इंजेक्शन मारल्यामुळे काय परिणाम होतो हे आपण बघितलंय, सगळ्यांनी जवळून बघितलंय. आणि बरेचसे विद्यार्थी मित्र तुमच्यापैकी शेतकरी असतील तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे की गावठी गायींचं महत्व काय. त्याच्यामुळे बघा की आपण गावठी गायींच्या दुधाकडे आता वळायला लागले आहे. बऱ्याचदा लोक गीर गायीचं दूध आता पर्याय म्हणून बघायला लागले. गीर गाईचं दूध मात्र महाग भेटतंय, पण का बघितलं जातंय? कारण की नक्कीच त्याच्यामध्ये प्रोटीन, विटॅमिन्स या घटकांची अत्यंत मुबलक प्रमाणात आहे आणि ते नक्कीच आरोग्यासाठी फार फार महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा फार महत्वाचे हे काही सजेशन आहे की जे या वर्ल्ड अर्थ डेच्या माध्यमातून मला अधोरेखित करावेसे वाटले. त्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो ग्रीन हाऊस इफेक्ट. आत्ताच आपण पॅरिस अग्रीमेंट बघितलं म्हणून मी ग्रीन हाऊस इफेक्ट ह्या डिस्कशन मध्ये इन्व्हॉल्व्ह केलंय. तर त्याला आपण म्हणतो हरितगृह परिणाम. बऱ्याचदा प्रश्न विचारता आहे की काय हरितगृह परिणाम. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहे विच ऍब्सॉर्ब्स इमिट द रेडियंट एनर्जी, म्हणजे जी सूर्याकडनं अल्ट्राव्हायोलेट रेज येतात ते ट्रॅप्ड होतात. कुठल्या माध्यमातून ट्रॅप होतात? काही ढगांच्या माध्यमातून ट्रॅप होतात, काही वातावरणातल्या जे काही मॉइश्चर आहे म्हणजे जे काही तुमचं आर्द्रता आहे त्याच्या माध्यमातून ट्रॅप होतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, एक हिटिंग इफेक्ट तयार होतो. एक हिटिंग इफेक्ट तयार होतो जो की थर्मल इन्फ्रारेड रेंज मध्ये असतो, विदिन थर्मल इन्फ्रारेड रेंज असतो, ज्याच्यामुळे एक ग्रीन हाऊस, त्याला त्या इफेक्टला आपण म्हणतो ग्रीन हाऊस इफेक्ट. या ग्रीन हाऊस इफेक्ट चांगला की वाईट? नक्कीच याचे वाईट परिणाम आहे. ग्रीन हाऊस इफेक्टचे नक्कीच वाईट परिणाम आहे. मग कुठले कुठले ग्रीन हाऊस गॅसेस आहे बघा? वॉटर वेपर, H2O, कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन हे आहे तुमचे ग्रीन हाऊस गॅसेस. बघा हे फार महत्वाचे. तुम्हाला लिस्ट देतील आणि त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस काय करतील, नायट्रस ऑक्साइडच्या ऐवजी तुम्हाला टाकतील NO2
बघा वाटतं जवळ, पण तो तुमचा ग्रीन हाऊस गॅस नाही. बघा नायट्रस ऑक्साईड तुमचा ग्रीन हाऊस गॅस आहे, मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर आहे, ओझोन सुद्धा तुमचा आहे. तुम्ही म्हणाल ओझोन तर संरक्षण, हा कमी ओझोन हा तो वरती जोपर्यंत आहे, कुठं असतो तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो, जिथे तो काय करतो अल्ट्राव्हायोलेट रेज पासून तुमचं संरक्षण करतो. ओके. त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोफ्लोरोकार्बन जे तुमच्या रेफ्रिजरंट म्हणजे तुमच्या ज्या घरातल्या फ्रीज मधल्या रेफ्रिजरंट मधनं बाहेर पडतात त्याच्यावर सुद्धा आता लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ही ग्रीन हाऊस गॅसेस फार महत्वाचे आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं काय की नॅशनल ओशियन ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नोआ याने रिपोर्ट पब्लिश केला आहे, जो जानेवारी 2020 मध्ये आहे. तर त्याने असं सांगितलं की जानेवारी 2020 इज रेकॉर्डेड ॲज अ हॉटेस्ट रेकॉर्ड, म्हणजे हॉटेस्ट महिना म्हणून तो तुमचा कन्सिडर केला जातो आहे, असं नोवाचं म्हणणं आहे. त्यानंतर 25%, त्यानंतर तुम्ही विचाराल की हे ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे, हा प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा की ते कुठून मॅक्झिमम तुमचे पब्लिश केले जातात, कुठून तुमचे मॅक्झिमम इमिट केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 25% इमिशन जे सर्वात जास्त आहे ते होतं इलेक्ट्रिसिटी जनरेटर, म्हणजेच काय तुमचे पॉवर प्लांट वगैरे मधून जे ग्रीन हाऊस गॅसेस बाहेर पडतात त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यानंतर नंबर लागतो 24% वर आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शन, म्हणजे तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग आणि तुमचा जो सिव्हिल विभाग आहे त्यातनं 24% हे इमिशन्स बाहेर पडतात. 17% इमिशन ट्रान्सपोर्टेशन मधनं म्हणजे गाड्या वगैरे तुमचे जे व्हेकल्स आहेत त्याच्या माध्यमातून बाहेर पडतात. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे PM 2.5 फार गाजतोय प्रकरण आता, त्याच्यावर आपण विस्तृत चर्चा करणारच आहोत पुढच्या काही याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेवा की 17% इमिशन ट्रान्सपोर्टेशन मधून होतं, 11% डोमेस्टिक कन्झ्युमर मधनं होतं, त्याच्यानंतर 60% कमर्शियल कन्झ्युमर कडनं होतं, 4% इमिशन एनर्जी कन्झ्युम बाय द एनर्जी आणि फ्युएल इंडस्ट्री कडनं होतंय, 12% ऍग्रिकल्चरनं होतं. बघा दिल्लीची समस्या भेडसावतीये. दिल्लीमध्ये काय होतंय की पॅडी म्हणजे तुमचं जे गहू निघून गेल्यानंतर जो काही तुमच्या शेतामध्ये रॉ मटेरियल उरतंय ते जाळून टाकतं आणि त्याच्यामुळे काय होतं कार्बन कंटेंट्स जे आहेत ते तुमच्या ऍटमॉस्फिअर मध्ये येतात आणि ते प्रॉब्लेम क्रिएट करतात. नंतर 7% लँड यूज आणि चेंज ऑफ द फॉरेस्ट्री म्हणजे तुमचं लँड यूज फॉरेस्ट्रीची जे आपण चेंज करतो त्याच्या माध्यमातून येते. 6% इंडस्ट्रियल प्रोसेस मधनं येते आणि 3% तुमच्या वेस्ट मधनं येते. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डरनी पण विचारलं जाऊ शकतं. तर तुम्ही माहित पाहिजे की मॅक्झिमम तुमचं कुठून येतं तर इलेक्ट्रिसिटी जनरेटर पहिले 4-5 तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन 24%, ट्रान्सपोर्टेशन 17%, डोमेस्टिक कन्झ्युमर 11%. बऱ्याचदा आपल्याला वाटेल की व्हेकलचं पोल्युशन खूप जास्त आहे, पण त्यापेक्षाही जास्त जे तुम्ही आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे जे पॉवर प्लांट आहे तिथून येणारं पोल्युशन सर्वात जास्त आहे. त्यामुळे त्या निमित्ताने नक्कीच आपल्यावर त्याबाबत काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, हा माझा विजेस टेक्निकल चॅनल आहे ज्याच्यावर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती नक्कीच मिळत राहील. सबस्क्राईब करा माझ्या या विजेस टेक्निकल चॅनलवर. चला आपण थांबूया इथे. मी परत एकदा रिपीट करतो, डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल दॅट इज विजेस टेक्निकल अँड सबस्क्राईब इट. थँक यू व्हेरी मच.